विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनात एक राग आहे यांच्याविषयी. आपल्या हक्काच्या जागा सीओईपी सीएस, व्हीजेटीआय सीएस, टॉपच्या कॉलेजमध्ये टियर 1 मध्ये सीएसच्या जागा आहेत. यांनी घेतल्यात गेल्या 2-3 वर्षापासून. बर, मी सांगतो हे स्कॅमर्स आहेत ना, ह्यांचे पालक सुद्धा ना पालकच आहेत, पालकच आहेत. फोन कॉलचं रेकॉर्डिंग जर नीट बघितलं असेल, तर त्या मुलाची आई म्हणते, की "सर आमची एवढी ऐपत नाहीये." मग तो पलीकडून कॉल ज्याचा आलाय तो काय म्हणतोय, आम्ही तुम्हाला सीओईपी देतोय, सीएस देतोय. तिथं प्लेसमेंट एक्स्ट्राऑर्डिनरी असते आणि त्या प्लेसमेंटच्या नावाखाली 15-15 लाख पालकांनी भरलेले आहेत. मी त्याच पालकांसाठी हा व्हिडिओ बनवलाय. मी त्यांच्यासाठीच बनवलाय. बघताय तुम्ही मला माहितीये. आणि तुम्हाला पण मला जाणीव करून द्यायची आहे, की प्लेसमेंट म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये. प्लेसमेंटसाठी तुमचे 10वीचे मार्क पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. 12चे मार्क्स सुद्धा इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचबरोबर तुमचा इंजिनिअरिंगचा परफॉर्मन्स सुद्धा आहे. आज 15 लाख रुपये भरून तुम्ही सीओईपी मिळवलंय. आता सीओईपीतली मुलं काय करतायत हे जाणून घेऊया आपण. लक्ष द्या. हे सगळ्यात आता महत्वाचं आहे पॉइंट. मी मुलांची नावं हाईड करून टाकलेत. सीएस ब्रांच, सीएसचा रिझल्ट आहे लक्षात घ्या. हा सीएसचा रिझल्ट आहे. मी तुम्हाला दाखवतो एकदम वरती नेऊन म्हणूया आपण. सीओईपी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लक्षात घ्या आणि ब्रांच आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. ओके, मी तुम्हाला सांगतो या अकॅडमिक इयर मधल्या मुलांचा तो रिझल्ट आहे. पण फक्त हे त्यांचे पॉइंटर आहेत ना, हे पॉइंटर मी तुम्हाला दाखवतोय समजून घ्या. ऑब्व्हियसली 2-3 वर्षापूर्वी सगळेच स्कॅमर नव्हते, पण किती स्कॅमर सापडतात बघूया आपण बरं का लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो 3 पॉइंटर, 4 पॉइंटर बरं आहे. 3-4 पॉइंटर म्हणजे पास तर झालेले आहेत. पण पहिला जो मुलगा सापडलाय 95 पॉइंटर. अरे 95 पॉइंटर. तर नीट बघा. फेल, फेल, फेल आणि फेल. आणि हे जे दिसते ना तुम्हाला हे बीसी वगैरे हे जे नोटेशन सीसी हे तुम्हाला त्यात काठावरती पास झालेत, पण ते सब्जेक्ट नाही आहेत. प्रॅक्टिकल किंवा स्पोर्ट्स असल्या काही एकदम वेगळ्या गोष्टी असतात लक्षात घ्या. त्यांचा स्कोर दिसतोय. पण हा मला सांगा ना, हा फेल, फेल सगळ्या आयुष्यात फेल आहे. कसली प्लेसमेंट आहे त्याला? कुठंच प्लेसमेंट मिळणार नाहीये. 1 पॉइंटर फेल, 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 फेल सगळीकडे फेल. एफ-एफ म्हणजे फेल बी का लक्षात घ्या. 1 पॉइंटर फेल, फेल, फेल आणि फेल आणि फेल. मी तुम्हाला 2 झाली मुलं लक्षात घ्या. त्याच्यावर तुम्हाला सांगतो 3. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 4. हे 1.50 फेल, फेल. त्याच्यानंतर फेल, फेल, फेल. अरे एका सेमिस्टरमध्ये 5-5 विषयात फेल आहेत ते लक्षात घ्या. हा 1 पॉइंटर 4-5 मुलं झाली बाळांनो. किती हा 2 वर्षापूर्वीचा आकडा भयानक आहे आणि या वर्षी तर समजून घ्या खूपच भयानक आहे. हे ना 9 पॉइंटर ह्या खरा टॉपर आहे लक्षात घ्या. ओके. आता मी तुम्हाला सांगतो परत सापडलाय 1 पॉइंटर, 1 पॉइंटर फेल, 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 फेल. एफ-एफ लिहिले म्हणजे फेल आहे लक्षात घ्या. हे 3 पॉइंटर पण कसं आहे ठीक आहे. 3 पॉइंटरला मी काही ब्लेम करणार नाहीये लक्षात घ्या. पण 1 पॉइंटर, 0 पॉइंटर 5-7 पोरं झाली बाळांनो. आता अजून पण आहेत का खाली मुलं? नक्कीच आहेत. पण हे चांगले मार्क आहेत बघा. हे चांगले मार्क आहेत. नक्कीच चांगले मार्क आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? ओपनली कळतंय बरं का. 1.8 पॉइंटर आहे. फेल, 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 फेल. 1.8 आहे ना पॉइंटर. त्यामुळे 1-2 विषयात तो क्लिअर झाला. हे 1.9 पॉइंटर. अरे मला सांगायचा मुद्दा काय आपला 0.40 पॉइंटर. फेल, 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 फेल सगळीकडे फेल आहे बघा. आणि हे जे दिसते ना तुम्हाला हा प्रॅक्टिकलचा विषय असणार आहे कुठला तरी लक्षात घ्या. त्यात पास केले लक्षात घ्या. आणि त्याचे क्रेडिट पॉइंट कमी असतात. तेव्हा पॉइंटर पण दिसतोय तुम्हाला 0.2 वगैरे दिसतायत लक्षात घ्या. ही 0.4 पॉइंटर फेल, 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 फेल. आता मला सांगा ह्यांना प्लेसमेंट नाही मिळणार. त्यामुळं ज्या पालकांनी 15 लाख रुपये भरलेत, सीओईपी मिळालेत, आता एन्जॉय करा. तुमच्या मुलाची प्लेसमेंट नाही होणार. नाही होणार प्लेसमेंट लक्षात घ्या. आणि इथं ना मला महाराष्ट्र शासनाला हे सांगायचंय, सीओईपीला संपवलंय तुम्ही लक्षात घ्या. फिनिश. तुम्हाला कारवाई करायचीच नसेल, यांची चौकशी करायचीच नसेल ना, तर सीओईपीला आता पहिल्यासारखं नाव राहणार नाही. रिझन काय की गेल्या वर्षी काहीच न झाल्यामुळं ही संख्या ऑलमोस्ट आता 10 पट नाही, 12 पट नाही. किती पट वाढली इमॅजिन करू शकत नाही. 40 वरून आकडा 600 वर गेलाय. म्हणजे 15 पट वाढली. आणि आता कळालं ना स्कॅमर्सना काही होत नाहीये. गव्हर्नमेंट कारवाई करणार नाहीये. काय मेरिट लिस्ट लागते अशा क्षणाला 2 दिवसात करायचे स्टार्ट. स्टार्ट झाल्या म्हणल्यावर काहीच नाही आणि आमच्याकडे पुरावेच नाहीत ना. पुरावा माझ्याकडे. ह्याला पुरावा म्हणता येत नाही. ह्याला आणि समजा 10वी ला कमी मार्क आहेत आणि 12वी ला सीईटीला 99 पडलेत. माझ्याकडे एक नमुना आला होता. अक्षरशः हाकलून लावला मी त्यांना लक्षात घ्या. काउन्सिलिंगला आले होते, पण पैसे किती भरायचे विचारत होते. म्हणजे कॉलेज पाहिजे होतं. आणि मी तुम्हाला सांगतो दोघं पालक होते. एका मुलीला कमी मार्क होते. मुलाला मात्र 99 असेच होते. विचारलेल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर येत नाही. पण पोरगं पण निगरगट्ट होतं.
ओके. उत्तर काय दिलं? केला होता मी अभ्यास. आता मला आठवत नाही. हां, म्हणजे लक्षात आलं का? म्हणजे पालक बोलतात, की माझ्या मुलाने सी अभ्यास केला होता. बोर्डचा केलाच नव्हता. तुम्ही करा कुठली बी चौकशी. हे असंच होणार आहे. पुरावे कुठे आहेत आपल्याकडं? पुरावे हा पुरावा नाहीच आहे ना, की 10वी मार्क म्हणजे पुरावा नाही ना. तर कुठेतरी मी तुम्हाला सांगतो ना, की प्रामाणिक मुलाचं कुठेही नुकसान होणार नाही. आज सी नाहीये. तुम्ही व्ही-आय-टीमध्ये असाल. व्ही-आय-टीची प्लेसमेंट रेशो वाढणार आहे. पी-सी-सी-यूचा पण प्लेसमेंट रेशो वाढेल. पण सी नाव खराब होतंय. सी काय सांगू तुम्हाला एक इमोशन आहे रे. जायचं ड्रीम आहे रे. हा व्हिडिओ असतो माझ्या चॅनलवर ड्रीम सी तेच टार्गेट दाखवून मुलाकडे अभ्यास करून घेतोय. सी स्वप्न बघा. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करा. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण नाही होत. ठीक आहे. पण तो अभ्यास वाया जात नाही. आता मी कुठल्या तोंडाने सांगू मुलांना, की स्वप्न बघा म्हणून. कारण आमच्या जागा गेल्याच सगळ्या. नेल्या त्यांनी. पण आमची प्लेसमेंट ही घेऊ शकणार नाही लक्षात घ्या. आमच्या जागा गेल्या असतील, आमची प्लेसमेंट जाणार नाही. प्रामाणिक विद्यार्थ्याला मी सांगतोय, आपला आवाज पोहोचवायचं काम चाललेलं आहे. आम्ही कुठेही थांबलेलो नाहीये लक्षात घ्या. प्रयत्न सुरूच आहेत, सुरूच आहेत. पण हे प्रयत्न आम्ही करतोय. ह्याला गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. का नाही पोहोचलं? आज महाराष्ट्रातल्या 10 ते 15 लाख लोकांचा हा प्रश्न आहे. हां, 2.5-3 लाख मुलं आहेत. प्रत्येकाच्या कुटुंबातली संख्या बघितली प्रत्येकजण तणावात आहेत. बरं 11वी पालक पण तणावात आहेत, 12वी पण तणावात आहेत. मग मार्ग कुठला चाललाय? डिप्लोमाला घेऊया त्यापेक्षा. हां, पण डिप्लोमा करून डिग्रीला जाताना खूप कमी जागा असतात. तिथली स्पर्धा तर जास्त आहे. त्या तुलनेत थ्रू चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. रिॲलिटी बोलतोय. 10वी नंतर डिप्लोमा सोपा जात नाही बऱ्याच मुलांना. ही रिॲलिटी आहे. मग आता मुद्दा असा आहे, प्रश्न असा आहे, की ह्या स्कॅमर्सना प्लेसमेंट तर मिळणार नाहीये. तेव्हा त्यांच्या पालकांना पण मी सांगतोय किंवा अशा पालकांना सांगतोय, 11वी-12वीच्या पालकांना सांगतोय, तुम्हाला ऑफर आल्यानंतर नका घेऊ. पोराची लायकी पण पाहिजे ना तेवढी. हां, मुलाला जमलं पण पाहिजे ना. कोमेजून जातात मुलं. कोमेजून जायला चांगली पोरं पाहिजेत ना, निगरगट्ट असणार आहेत ना ते. त्यांना माहिती आहे ना बापानं पैसा भरलाय. मग कुठे ते कोमेजून जाणार आहेत. तुम्हाला मी सांगतो हे सगळे स्कॅमर्स आज पण आहेत ना सी-यू-पीत. मुलांना पण डाऊट आहे ना यांच्यावरती. पण राहतातच ना ते त्यांच्याबरोबर. काय करणार सांगा बघू लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो, की हिंमत नाही व्हायला पाहिजे ह्या लोकांची. पण आता वकिलांशी बोलल्यानंतर, ह्याच्यानंतर आपण पुराव्यातच मार खातोय. सीसीटीव्ही द्या ना फुटेज. होते ना सीसीटीव्ही. मुलं म्हणली काही-काही स्पेशल कॅमेरे पण होते म्हणे, म्हणजे सराजोड असं फिरणारा कॅमेरा होता म्हणे. कुठे गेलं फुटेज याचं? का डिस्ट्रॉय केलं? कुठे गेलं? मुलांचे सेंटर जाहीर करा म्हणतोय, तेही होत नाहीये. सीसीटीव्ही फुटेज द्या, तेही होत नाहीये. मी तुम्हाला सांगू का? अरे दोघा-चौघांची चौकशी करा फक्त बास. ओके. दोघा-चौघांची चौकशी करा. सगळं बाहेर येईल लक्षात घ्या. सगळं बाहेर येईल आणि बघा पालकांनीच पुढं आलं पाहिजे. पालकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. पालकच मग आमचा सपोर्ट आहेच मागून. आम्ही जाऊन बघितलंय, दिनेश सरांनी बघितलंय, की त्यांचं म्हणणं वेगळं पडतंय. क्लासेसवाल्यांना अलाउडच नाहीये. आता इथं क्लासेस आणि गव्हर्नमेंट असा वाद तर बिलकुलच नाहीये. सेलने एक्झाम व्यवस्थित घेतलेली आहे. आम्हाला पण मान्य आहे. पण सेलमध्ये कोण घुसलंय हे सेलला शोधून काढलं पाहिजे. नाहीतर विश्वासार्हता कमी झालेली आहे. पूर्णपणे संपून जाईल. आपल्याला हेच होऊन द्यायचं नाहीये. मग या स्कॅमर्सना प्लेसमेंट तर बिलकुल मिळणार नाहीये आणि सगळ्यात इम्पोर्टंट सांगतो, ड्रॉप आउट असतात कॉलेजमधून हे. सोडून देतात कॉलेज. सोडून देताय तर तुम्ही 15-20 लाख रुपयाचा कशाला चुराडा करताय? कशाला? 15 लाख रुपये असं भरायचे, कॉलेजची फी 2 लाख भरायची 17,000 पुढच्या वर्षी 17 लाख पुन्हा 2 वर्ष दुसऱ्या वर्षीची भरायची आणि 2 वर्ष झालं लक्षात आलं की झेपत नाही, दिलं सोडून. झालं की मग आणि 2 वर्षात तुमचा पोरगा दिवा लावणार. पुण्यात पैसे उधळणारच ना. नाही म्हटलं तरी तुम्हाला सांगतो 2-2, 4-4, 8 लाख आणि 15 23-24 लाख असेच पाण्यात जाणार आहेत. पोरं सिलेबस कसं त्यांचं काय काय म्हणूया तो हे सुद्धा कंप्लीट होणार नाहीये. म्हणजे इंजिनिअरिंग सुद्धा कंप्लीट होणार नाही. प्लेसमेंट सोडून द्या. नाव खराब होणार तर वेगळं आणि चौकशीत गावला ना, तर आयुष्यभराची बदनामी ती वेगळीच. आता मला सांगा ना, लातूरचे मोठे-मोठे डॉक्टर सापडलेत. मोठे-मोठे डॉक्टर सापडलेत. सर्जन वगैरे लोकं आहेत. ऑलरेडी यांच्याकडे करोडो रुपये पडून होते. करोडो रुपये पडून होते यांच्यावर लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो लास्ट इयर सोलापूरच्या एका डॉक्टरांनी आत्महत्या केली होती. त्यांचा पोर्टफोलिओ 400 कोटीचा होता. म्हणजे 400 कोटी त्यांचे शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले होते. म्हणजे नीटच्या पेपर फुटीमध्ये जी लोकं सापडलेत, त्यांची हजारो कोटीची संपत्ती असण्याची शक्यता आहे. शेकडो कोटीची संपत्ती आहे. मग भरा ना फी. का कशाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे? गरीबाच्या मुलाला शिकू दे ना. इथं पण तोच प्रकार आहे. आता सी मध्ये आंदोलन सुरू झालंय माहितीये का तुम्हाला? 4 वर्षापूर्वी सी-यू-ई-पीची फी 90,000 होती. ती आता 1,80,000 झाली. 1,70,000 म्हणजे दुप्पट. जेव्हा गव्हर्नमेंट कॉलेज हे ऑटोनॉमस केलं जातं, तेव्हा त्यांना अधिकार येतात फीचे. कराडाच्या बाबतीत तेच घडलं होतं, की ट्युशन फी कमी आणि डेव्हलपमेंट फी जास्त. म्हणजे मुलींसाठी कराड आम्ही शक्यतो सजेस्ट का करत नाही? कारण फी जास्त आहे. मग मुद्दा असा आहे चांगला अभ्यास करायचा आहे. खूप चांगला अभ्यास करायचा आहे. खूप चांगला. पण
आपल्या पर्सेंटाईलवर जे बेस्ट कॉलेज मिळते ते मिळवायचा प्रयत्न करायचा आहे, लक्षात घ्या. आणि आपण जिथंही जाऊ, तुम्हाला सांगतो सगळं ओपन गोष्टी आहेत. 10वीचे मार्क, 12वीचे मार्क सगळं कळतंय. कुणाला कुठलं कॉलेज मिळालं हेही कळालंय. त्या स्कॅमरच्या जवळ सुद्धा राहायचं नाही आपण. असलीची संगत सुद्धा पकडू नका. जेव्हा तुम्हाला सीओईपी मिळेल, व्हीजीटीआय मिळेल, तुमच्यातल्या बऱ्याचशा मुलांना मिळालं पण असणार आहे. ह्या स्कॅमर्सना वेगळं करा. करा. त्यांनाही कळू देत थोडंसं म्हणूया आपण. म्हणजे कळतं ना मी काय सांगतोय? म्हणजे थोडक्यात काय आपल्याला आता सध्या वेट आणि वॉच चाललंय. बघूया काय होतंय ते. गव्हर्नमेंटकडून कुठलं एक तरी रिप्लाय एका रिप्लायची आपण वाट बघतोय. ओके. सीबीआय चौकशी, सीआयडी चौकशी अशा काहीतरी गोष्टी व्हायला पाहिजेत असं वाटतंय. पण बघूया काय होतंय ते. पण तोपर्यंत प्रोसेस व्यवस्थित चालू ठेवा ॲडमिशन प्रोसेस. आपल्याला ती बंद हवी आहे. मग आपण त्यासाठी आपण त्यावर माघार घेऊ शकत नाही. आपल्याला पण प्रोसेसमध्ये राहिलं पाहिजे तर ठेवा तुम्ही. ऑल द बेस्ट.